जन्मायेने धने पातकाचे मूळ, जन्मायेने धने पातकाचे मूळ, संचिताचे फळ आपुलिया, मग वायावे नको वाहुनय, रुसोनिया काय देवावरी, ठाऊकची आहे संसार दुःखाचा, चित्तीशील त्याचा वाहुनय, मग वायावे नको वाहुनय, रुसोनिया काय देवावरी. कमी करा. तुका म्हणे नाम त्याचे आठवावे, तुका म्हणे नाम त्याचे आठवावे, तेने विसरावे जन्म दुःख, मग वायावे दुःख वाहुनय, रुसोनिया काय देवावरी. पांडुरंगा करू त्यांच्या कृपादनी कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुकाराम श्री संताची माता चरणावरी साष्टांगी करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरे प्रेम सुख, काय माझी वाणी मानिल संताशी, रंजव चित्ताशी करूया माझी वाणी तुझी वाणी गुणनाम, आईशी दे प्रेम काही कळा, मस्तक माझा पायावरी यावार करी संतांच्या, शिवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर, जन्मा येणे घडे पातकाचे मूळ, जन्मा येणे घडे पातकाचे मूळ, संचिताचे फळ आपुलिया, मग वायावीन दुःख वाहुनय, रुसोनिया काय देवावरी. भजन करा रे हरे हरा, भजन करा
शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय म्हणजे चित्ते वाचे म्हणता शिवनाम तयान बाधे क्रोधका जन्माये निगडे पातकाचे मूळ जन्माये निगडे पातकाचे मूळ संचिताचे फळ आपुलिया मग वायावीन दुःख वापलय रुसोनिया काय देवावरी जन्माये निगडे पातकाचे मूळ संचिताचे फळ आपुलिया मग वायावीन दुःख वाहू नय रुसोनिया काय देवावरी. प्रस्तुत. आता अभंगाचं चिंतन मांडत असताना अभंगातून तुम्हाला काय अपेक्षित आहे मला माहिती नाही, बरं का, मला माहिती नाही. पण अभंगाचं चिंतन मांडणं हा माझा धर्म आहे, माझा धर्म आहे. काय कीर्तनकारांनी समाजापुढे मांडत असताना अभंगाबद्दलचं चिंतन मांडावं का अभंगाच्या व्यतिरिक्त बोलावं हा कीर्तनकारांनी थोडा आजकाल विचार करावा, विचार करावा. समाजाला काय लागतं याचं देण्यापेक्षा, समाज कशावर खुश होतं याचं देण्यापेक्षा, समाजाचं हित कशावर होतं याचा विचार कीर्तनकारांनी करावा. अरे समाजाचं हित करत असताना त्या चिंतनातून माझं सुद्धा हित झालं पाहिजे ना, कीर्तनकाराचं सुद्धा हित झालं पाहिजे ना. अरे जी नदी असताना सागराला मिळत असतं, पण सागराला मिळत असताना सागराला मिळणं तिचं जरी कर्तव्य असेल तर झाडाझुडपांना पाणी देऊन एखाद्या जनावरांचे एखाद्या कृषिकांचे ताण भागणं हे तिचा धर्म आहे महाराज. अरे आमचं हित साधन, समाजाचे हित साधणं हे आमचा धर्म आहे महाराज. निज धर्म हा चोकडा नाम उच्चारो घडगडा मुक्ती भुक्तीचा सोगडा नाम भवसिंधू तारक. नाम हे भवसिंधू तारक आहे. नामामुळे आम्हाला तरता येतं, नामामुळे पहिले तीरावर जाता येतं, नामामुळे अनेक लोक तरलेले. म्हणून या नामाचा आधार घेऊन, या नामाचा आश्रय घेऊन, या नामाचं चिंतन आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आणि या चिंतन म्हणून आम्ही 7 दिवसाचा हा नामचिंतन सप्ताह करतो महाराज. मी थोडस धिरटाईने बोलण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही माना का न माना, मी थोडं धिरटाईने बोलण्याचा प्रयत्न करतो महाराज. सत्य किती झाले याचा विचार न करता सत्यातून आम्ही काय घेतलं याचा विचार करत चला. काय घेतलं, सत्य किती झाले, सत्याला किती खर्च केला, सत्यामध्ये किती मोठे कीर्तनकार बोलवला, किती मोठे गायक बोलवला, याच्याकडे कधी विचार करू नका. आणि मला वाटतं याचा जर तुम्ही विचार करत असाल, आम्ही सत्यासाठी पैसा जास्त खर्च केलं, लांबचे कीर्तनकार बोलवलं, बडी बडी गायक वादक बोलवलं, आम्ही भरपूर समाज जमवला होता, यावर्षी भरपूर पट्टी लोकांना लावली. आणि एवढ्यावर जर तुम्ही सत्ता म्हणत असाल तर तुमच्या आमच्या जीवनाची मूर्खत्वा होत आहे, तुमचा आमच्या जीवनाचा मूर्खपणा होत आहे. अरे तमाशा करणाऱ्या लोकांनी पैसे खर्च करतात ना महाराज, मग त्यांचा आमच्यामध्ये काय फरक आहे सांगा. 7 दिवस जर आम्ही नामचिंतन करून आमच्या जीवनामध्ये जर या 7 दिवसात काही बदल होत नसेल तर आम्ही सत्ता कशासाठी करायचा. नाही, कीर्तन म्हणजे नेमकं काय व्याख्या आहे महाराज. जीवनातलं परिवर्तन होणं यालाच कीर्तन म्हणतात का, कीर्तन म्हणतात महाराज. जीवनात जर काहीच बदल नसेल, लाखो रुपये तुम्ही या सत्यामध्ये खर्च करताना, सध्या तरी सत्याकडे बघितल्यानंतर कोटीवर खर्च झाला पडेल, सत्याचा कोटीवर खर्च आहे महाराज, कोटीवर खर्च. एवढा खर्च करत असताना, एवढा खर्च तुम्ही करतो तर त्याचं काही फल पदरात पाडून घ्या ना. त्याचं काय अपेक्षित असणार जीवन त्याच्याकडे पहा ना. आणि मला तर वाटतं, मी मागून बोलतो, सध्या राजकारण्याच्या या पॉम्पलेटवर फोटो लागले तर सत्याला फार मोठं स्वरूप आलं महाराज, फार मोठं बरं का. एखाद्या राजकारण्याची फोटो टाकली ना सत्तेच्या पॉम्पलेटवर तर एखादा राजकारणी येऊन पैसा देतो. आणि जेव्हापासून राजकारणी लोक आमच्या सत्याला आश्रय देऊ लागले तेव्हापासून आमच्या परमार्थाचा सत्याला झाला महाराज. का लोक त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, या सत्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आणि लोकांनी पैशावर सर्व काही मोजण्याचा प्रयत्न करू लागले. पैसा देणं, पैसा घेणं आणि पैसा उधळणं हा नामचिंतन सत्याचा अर्थ नाही महाराज, अर्थ नाही. या परीक्षेला याने 7 दिवसामध्ये उद्धार करून घेतला, खटवानरायाने 1 तासामध्ये उद्धार करून घेतला, निमिष मात्र संगतीने काही लोकांचा उद्धार झाला. मग आमचं काय चाललं महाराज, किती दिवस सत्ता झाला सांगा, किती दिवस. पाहता पाहता अनेक सत्य निघून जातात, अनेक कीर्तनकारी येऊन जातात, अनेक भागवतकारी येऊन जातात, अनेक शिवपुराणकारी येऊन जातात. आम्ही काय घेतलं त्यांच्याकडून सांगा, काय घेतलं, कशासाठी चालत. माझे जगद्गुरु तुकोबाने सांगतात आहे का, जीवनामध्ये जर तुम्हाला उद्धार करायचा असेल, जीवनामध्ये तुम्हाला नामचिंतन श्रवण करायचं असेल, जीवनामध्ये तुम्हाला सत्ता करायचा असेल, त्या पुढे ज्यांनी गेले त्यांच्याकडे बघण्याचा प्रयत्न करा महाराज. पुढे गेले त्याचा शोधी पुढे गेले
वंदू चरण शिवष्टावळी पूर्वकर्मा होळी करुणिया. पूर्वकर्माची होळी करण्यासाठी आमचं नामचिंतन आहे महाराज. पूर्वकर्माची आम्हाला होळी करायची आणि आम्हाला त्यांचा माग घेत जायचे. पुढे गेलेले आहेत महाराज. पुढे गेले ते निदाई झाले, वाण केले त्याचे शिमारे. पुढीलाचे इच्छे फळ नाही वळते अंगी, संत गेले जया ठाया देवराया पाववे. पुढे ज्यांनी गेलेले आहेत महाराज, आम्हाला त्याचा विचार करायचा आहे. पुढे गेले त्याचा शोधित मार्ग, आम्ही मार्ग शोधू ना. मार्ग दाबून गेले संतते येण्याची पण ते चालू जाता न पडे गुंता खोटी पायी. ज्याने मार्ग दाबून गेलेले आहेत, मला पुढे गेलेले आहेत, त्यांचा विचार करायचे. त्या संत महात्म्यांचा मला विचार करायचे. मला वंदू चरणराज शेवष्टावळी, त्यांच्या जीवनाकडे पाहू, त्यांच्या चरणाला वंदन करू आणि त्यांचं उष्टावळ आम्हाला सेवन करायचे महाराज. आणि त्या उष्टावळ आपलं सेवन करून आम्हाला त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जायचे आणि त्या संत महात्म्यांच्या विचाराची जोपासना आम्हाला करायची महाराज. जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगाच्या माध्यमातून दोन लोकांच्या जीवनाचं वर्गीकरण करतात. एक महाराज संत महात्म्यांचं वर्गीकरण करत असताना त्या वर्गीकरणातून संतांच्या जीवनात आपल्याला पाहावं लागेल. पुढे गेलेले संत महात्मे आणि त्यांनी केलेलं वर्गीकरण आहे महाराज. जगद्गुरु तुकोबारायांनी एक संसारिकाचं वर्गीकरण केलं आणि एक परमार्थिकाचं वर्गीकरण केलं महाराज. एक संसारिकाचं वर्गीकरण. आता संसारिक कोणाला म्हणाल महाराज तुम्हाला? आपला संसार करत असताना आपल्या संसाराची भरभराट ठेवण्यासाठी, आपला संसार बरा होण्यासाठी, आपला संसार चांगला होण्यासाठी आणि दुसऱ्याच्या संसाराचा नुकसान करण्यास मागे पुढे पाहत नाही, त्याला संसारिक म्हणा महाराज. तुम्ही या तर संसारिक आहोत त्याच्याबद्दल वाद नाही, पण आपला संसार मोठा करण्यासाठी बडी बडी मंडळी आहेत महाराज. लोकांच्या डोक्यावर पाय देऊन आपण मोठ होणारी बडी मंडळी आहेत महाराज. बडी मंडळी बघा, मी बोलत नाही, तुकोबाराय बोलतात महाराज. नाही केला करेला परोपकार, नाही दयाने पीडितापर, करुणे तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. ते काय केलं महाराज आजपर्यंत सांगा? कुटुंबाला मोठं करण्यासाठीच केलं ना. आपल्या कुटुंबाला मोठं करण्यासाठी तुम्ही जर इतरांना त्रस्त करत असाल, इतरांना त्रास देत असाल, इतरांना नको ते मागत असाल, तर तुमच्या या संसाराची फळं तुम्हाला मात्र एका दिवशी भोगावं लागणार. इथला हा नियम आहे बघा, हा नियम आहे. तुम्ही काही करा त्याचं संचित तयार होतं महाराज, त्याचं संचित, हा नियम आहे बरं का. पण तुम्ही जर तुमचं भलं होण्यासाठी
काही करत असा तर तुम्ही संसारिक आहात महाराज, संसारिक. मला वाटतं संसारिकाला दुसऱ्याचा संसार चांगला व्हावा असं कधी वाटतच नाही महाराज, वाटतच नाही. आपला संसार त्याच्यापेक्षा मोठा असावा, मला असावा, मला त्याच्याबद्दल दुमत नाही, पण सरळ मार्गाने असावा ना, सरळ मार्गाने. दुसऱ्याला त्रास देऊन नको महाराज. नाही केला करविला परोपकार कधी अंतःकरणात वाटत नाही. नाही दयाने पीडितापर दुसऱ्यांना त्रास देत असताना कधी वाईट वाटत नाही. करून येतो केला व्यापार वाहिला भार कुटुंबाचा. कोणताही व्यापार आम्ही करतो मला, त्याच्याबद्दल काही नाही. हा संसारिक आहे महाराज. पण एका बाजूला संसारिकाचा विचार करा आणि एका बाजूला पारमार्थिकाचा विचार करा. हा जो काही जीवनाचा प्रवास आम्ही व्यापार करण्यासाठी करतो, नको तो कशासाठी हो? सुखासाठी महाराज, सुखासाठी. आमचा संसार सुखमय व्हावं याच्यासाठी. किती लोकांचा संसार सुखाचा झाला, किती लोक सुखमय आहेत. अरे पैसा कमवून सुद्धा ते दुःखी आहेत महाराज. सुखाचा विचार नाही सुखाचा विचार नाही कोटी. कोण सुखी झाले नाही मला सांगा. सुख कशाला म्हणता येणार अगोदर ठरवा. आपलं सुख कशाला म्हणायचे? सुख म्हणणेच नेमकं काय महाराज? काय पैसा कमवणार सुख आहे का? पैसा किती कमवतात तर दिवस रात्र तळमळे झोप सुद्धा लागत नाही हो. पत्रावर खड केलं तर जागे होतात महाराज. काय करतात? अरे झोपीच्या गोळ्या लागतात मला, त्यांना झोप येत नाही. पण आमच्या वारकऱ्याकडे बघा, कीर्तन संपल्या अरे घरी जाण्याच्या आधी झोप लागते महाराज. काही काही वारकरी जमिनीवर पडल्यावर झोपतात, पण काही वारकरी झोपून जमिनीवर पडतात महाराज. किती आनंद आहे त्यांच्या जीवनात महाराज, किती आनंद आहे महाराज. इतकं समाधान कोण्या पैशावाल्याला नाही महाराज. पण सुख तुम्ही कशाला म्हणणार आहात? जीवनभर असणार प्रयत्न करता पण सुखाची तुम्हाला चालू लागत नाही. पण पारमार्थिकाकडे पाहावा. पारमार्थिक स्वतः जरी सुखी असतीलच नाही, पण त्यांनी इतरांचा जगताचा संसार सुखी करण्याचा प्रयत्न करतात महाराज. आमच्या माऊली कृपा महाराज. अवघाची संसार सुखाचा करेन आनंदे पुरेन तिरी लोके. जाईन गे माहित या पंढरपुरा भेटेन माहिरा आपुलिया. जगाचा संसार सुखी करण्याचा प्रयत्न करता म्हणजे सुखी करत असताना आता मला उत्तर द्या, या जगाचा संसार सुखी करण्याची ताकद त्यांच्यात आहे. नवे नवे हा जगाचा संसार सुखी करत असताना ते सुखी आहेत बरं का. आपण अनेक वेळ चिंतन पाहणार. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. सुख वाटे याची ठाये बहुपाये संताची. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संताची. ते सुखमय जीवन आहे महाराज, सुखमय जीवन आहे. नव्हे जर बोलायचंच असेल तर तुकोबाराय बोलतात, ऐका महाराज. सर्व सुख द्यालो सर्व अलंकार.
जेवढं कीर्तन कमी करेल तेवढा दक्षिणा जास्त महाराज, आणि जेवढं जास्त केलं केलं महाराज वाट केलं त्याला पुढच्या वर्षी बोलू नका म्हणतात. काय करून बसत महाराज, काय जास्त सांगत बसायची गरज आहे, थोडक्यामध्ये काम वाटत मला. जगद्गुरु तुकोबारे स्वतःच्या अनुभूती बोलतात ऐका. सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत असो. एका बाजूला तुकोबारे म्हणतात आम्ही सर्व सुखी आहोत, आणि एका बाजूला तुकोबाराने संसारात पाणी सोडलं. ऐका, संसार सोडल्याने सुख मिळतं अशी आपली कल्पना आहे ना, पण तुकोबारे म्हणतात एका बाजूला आम्ही सर्व सुखी आहोत, आणि एका बाजूला म्हणतात संसाराच्या नावे गावणीया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला, आणि एका बाजूला संसारावर शून्यवत अवस्था ठेवली, आणि एका बाजूला सर्व सुख आहे. दोन प्रश्न आहेत मला. ज्यांनी असताना संसारावर शून्य ठेवलं कशासाठी, आणि जगाचा संसार सुखी करतात कोणाच्या बळावर महाराज, कोणाच्या बळावर. तर ऐका, संसारावर शून्यवत अवस्था ठेवली देवासाठी महाराज, देवासाठी, देव मिळवण्यासाठी संसारावर शून्यवत अवस्था ठेवली. आम्ही ठेवतो का नाही मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही, पण ज्यांना देव पाहिजे त्यांना संसारावर शून्यवतच अवस्था ठेवावं लागतं. कदापि शक्यता नाही महाराज. आम्ही जर अशी मजा मोज करत असाल, मला वाटतं मजा मोजनं देव मिळत नाही, आणि देव काही इतका सोपं आहे का महाराज, सोपं आहे का, शक्य नाही महाराज. तुकोबारे बोलतात, मी बोलत नाही. अरे आम्ही संसारात शून्यवत अवस्था ठेवली, आम्ही अनेक असणारी यातना भोगल्या, आम्ही टाकीचे घाव सहन केलं, तेव्हा कुठेतरी आमच्या पदरात असणारं फळ पडलेले महाराज, आमचं मन दृढ केलं महाराज. तुकोबारे बोलतात ऐका, तयारी ती दृढ मन करे साधाया कारण. कारण मिळवण्यासाठी, फळ मिळवण्यासाठी, साध्य मिळवण्यासाठी, देव मिळवण्यासाठी आम्ही आमचं मन दृढ केलं महाराज. नव्याने टाकीचे घाव सोसले तेव्हा आम्हाला हे प्राप्त झालं. अत्यंत यातना सहन केल्या, संचिताचा घाव, समाजाचा घाव, नातेवाईकाचा घाव, आणि घाव सहन केलं महाराज. सोपं नाही बरं का, देवासाठी. एक उत्तर आहे ज्याने संसारावर पाणी सोडलं देवासाठी, आणि दुसरं उत्तर आहे ज्याने जगाचा संसार सुखाचा करेल असं बोलतात. तर कोणाच्या बळावर, तर देवाच्याच बळावर महाराज. कोणाचं बळ आहे हो, त्यांना कोणाचं बळ आहे, देवाचंच बळ आहे. त्यांना संतांना कोणाचं बळ आहे. एका अभंगामध्ये मला वाटतं त्या कळसाच्या प्रमाणात बोललेले महाराज. तुका म्हणे पोते देवे भरले मोहिरे ते. संताकडे जे आहे ते देवाचे, संताकडे दुसरं नाही महाराज. म्हणजे सुख कशाला म्हणताय का, जीव आत्मयाचे लाय पहा. तुकोबा माऊली बोलतात महाराज, जिथं जीव आणि आत्मा एकत्व येत तया जे होय तया नाम सुख. पहा, किंबवना सोय जीव आत्मयाचे लाय तया जे होय तया नाम सुख. जिथं आत्मा आणि परमात्मा एक होतं त्याला मात्र सुख म्हणा, तुम्ही बाकीच्या गोष्टीला सुख म्हणू नका. आणि दुसरा अर्थ आहे या दोघाला एक करणं म्हणजेच देव मिळवणे महाराज. तुकोबाऱ्यांना काही लोकांनी विचारलं महाराज तुमच्याकडे सुख आहे ना, तुकोबाऱ्यांना सुख आहे, तुम्ही सुखी आहात ना. तुकोबाऱ्या आनंदाने सांगतात महाराज, सुखे लोगा शून्य सारून येते त्रिकुट शिखरी दादान मिळी आहे ते. मी सुखी आहे, सुखी असणार आनंदाने त्या ठिकाणी शेअर केलेले. मग सुखी जर असाल तुम्ही, तर आम्हाला सुख मिळवायचं असेल तर काय करावं लागतं सांगा. तुकोबाऱ्या म्हणतात तुम्हाला जर सुख मिळवायचं असेल देवाशिवाय पर्याय नाही. ज्या दिवशी तुम्ही देवाला आपलंसं केलं त्या दिवशी तुम्हाला सुख मिळेल. केने विन जीवा तुकानो हे, केने विन जीवा तुकानो हे, केने विन जीवा तुकानो हे, केने विन जीवा. आपला तो एक देव करूया, केने विन जीवा.
तुकोबाराय म्हणतात तुम्हाला परमात्मा नाम चिंतन करावं लागेल, भावनेनं करावे लागेल, त्याचं पथ्य करावं लागेल, तुम्हाला देव मिळेल महाराज. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. नाही तुकोबाराय असलं शपथ घेतात महाराज. काही न लगे एक भावाचे कारण तुका म्हणे आन विठोबाची भाव लागतो महाराज. तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव, भावच देवाला जवळ धरून आणतो महाराज. बरं म्हणलं तुकोबाराने या लोकांनी प्रश्न करू लागले महाराज तुमचं म्हणणं आम्हाला मान्य आहे, हो मान्य आहे, भावनेनं देव मिळतो, भावनेनं देवाला मिळवावं, नामचिंतन करावं. पण तुकोबाराय आम्ही तुमचा कधी गाथा वाचलं, आम्ही तुमचं कधी चिंतन ऐकलं, ऐका ना. ज्यांनी ज्यांनी भावनेनं देवाला भजलं, ज्यांनी भावनेनं चिंतन केलं, त्यांच्या संसाराकडे काय झालं तुम्ही कधी तुम्ही सांगितलं ना मला काय झालं तुकोबाराय म्हणतात. आणि या लोकांनी तुकोबाराय पुढे गाथा ठेवला महाराज. तुझ भावे जे भजती त्याच्या संसारा हे गती, भाव नाही रे कृती तुका म्हणे करीशी. तुकोबाराय म्हणतात काय झालं बाबा, तो अभंग पूर्ण काढून पहा महाराज. 2-3 त्याच्यामध्ये उदाहरणं दिली महाराज. एक उदाहरण दिलं हरिश्चंद्र राजाचं. हरिश्चंद्र राजाकडे पहा महाराज. राज्य घोडे भागे सर्व, पुत्र पत्नी जीव, डोमा घरे उपवेली. काय दुःख आहे हो हरिश्चंद्र राजाने काय केलेलं होतं महाराज, काय केलेलं नव्हतं ना, काय केलेलं नव्हतं ना. किती दुःख आहे. मला वाटतं हरिश्चंद्र राजा इतकं कोणाच्या जीवनात दुःख आहे का नाही. किती जरी दुःख आलं तरी एवढं आहे का नाही महाराज. बरं का किती दुःख आहे हो. एकच शेवटचं वाक्य बोलतो महाराज ऐका. अरे इतकी वेळ वाईट यावं की आपल्या मुलाला शमशानामध्ये जाळत असताना त्याला न जाळता यावं, इतकी वेळ त्या राजावर वाईट यावं, इतकं दुःख आहे का मला सांगा. शमशानभूमी तर कोणाचा अधिकार नसतो ना, ती सार्वजनिक असते, पण तिथं सुद्धा जाळता येत नाही. किती दुःख आहे सांगा. अर्धवट जळालेले लेकरू घेऊन एका मंदिरामध्ये जाऊन बसावं लागतं, तरी तिथे विश्वामित्र बसू देत नाही महाराज, बसू देत नाही. किती दुःख आहे हो. एवढं दुःख आहे. एवढ्यावर असताना पहा पुढचं उदाहरण देतात महाराज ऐका. कर्ण भिडता संग्रामणी बाणी व्यापी लारणी, पाडशी मागशी पाडोनी तेथे दात तयाची. काय झालं नाही कर्णाची काय चूक होती हो सांगा, काय चूक होती. कर्णाला पेटीमध्ये टाकून त्या समुद्रात त्या मातेनं लग्न होण्याच्या अगोदर गर्भाला जन्माला घातलं आणि लोकांनी शिव्या देतील, लोकांनी नको ते बोलतील, राजाची मुलगी आहे म्हणून पेटीमध्ये टाकून समुद्रात सोडून दिलं ना नदीत. तो एका कोळ्याच्या घरी वाढला, अभिरथ बापाच्या घरी वाढला, दुर्योधनाला मित्र केला आणि तो त्यांचा सेनापती झाला. त्याची काय चूक होती तरी कृष्ण परमात्म्याचं मान्य करतच होता महाराज. एका ठिकाणी मी असं वाचवलं महाराज, कृष्ण परमात्मा अंता उचलल्याशिवाय करणं काही काम करत नव्हता. किती मान्यता होता सांगा. पण कर्णयुद्ध करत असताना रणांगणामध्ये भिडलेला आहे, रणांगण घोरघर युद्ध चालू आहे आणि त्याच्यामध्ये त्या कर्णाचा रथाचा चाक त्या ठिकाणी फसलेला आहे महाराज, फसलेले. तो चाक काढण्यासाठी रथाचा कर्ण असणार तोंडामध्ये त्या आसवाचे दोर धरलेले, एका हाताने असणार तो चाक काढण्याचा प्रयत्न करते आणि त्या कर्णाला एक शाप होता महाराज. पण तितक्यात परमात्म्याने रूप पालटलं आणि त्याच्या पुढे गेलं आणि त्याला दान मागितलं, सोनं मागितलं, दान मागितलं महाराज, दान मागितलं. आता दान मागत असताना कर्ण उदार आहे महाराज. कर्णाच्या उदारतेबद्दल बोलता येत नाही. अत्यंत उदार आहे, तेवढा उदार कोणीही नाही महाराज. एवढा उदार असणारा कर्ण आपल्या तोंडातलं सोन्याचं दात दगडानं पाडून देतो, त्याचं दात काढून घेतो ना. काय केलं कर्णानं चूक सांगा. तिसरं उदाहरण देतात आहे का. बळी सर्वस्वी उदार जेवी उभारीला कर करुणी कहार तो पाताळी घातला. काय चुकलं बळीचं सांगा, काय चुकलं. पण त्याच्या डोक्यावर पाय देऊन त्याला पाताळात घातलं ना देवाने, घातलं ना. हे देवासाठीच करत होता ना त्यानं, मग पाताळात घातलं ना. तुकोबारायना लोक म्हणले देवाबद्दल बोलताना म्हणले काय तुमचा देव म्हणले. अरे ज्यांनी भक्ती करावं त्यांना पाताळात घालतो ना म्हणले. ज्यांनी भक्ती करावं त्यांच्या संसाराचा नाश करतो. ज्यांनी असताना कोणतं तरी कार्य चांगलं करावं त्यांना ते सुंदरीला लावतो. काय देवाचं वर्णन करता म्हणले, काय देव देव म्हणून सांगता. बोलणारे भेटावं लागतं, कोणीतरी बोलणारे भेटावं. आम्ही कीर्तन करत असताना आम्ही चिंतन मांडलं, सकाळी आम्हाला कोणीतरी विचारणारा भेटावं. लोक म्हणतात ना जुने मारता भेटावं पण पुसता भेटू नये म्हणतात, बरोबर आहे ना. लोकांनी आम्हाला विचारावं रात्री तुम्ही आम्हाला ठेवला होता, काय वही वापरलात, काय प्रमाण वापरलात. लोक हसून पुसत असतात, काही विचारत नाहीत मला, काय विचारत नाही. त्यांनी काय आम्हाला विचारत नाही. अरे देवाला जगद्गुरु तुकोबारायना लोकांनी म्हणू लागले काय देवाचा मोठेपणा सांगता. अरे काय चुकलं आमच्या चामुंडामध्ये सांगा. सत्व घेण्यासाठी येतो, स्वतःचं लेकरू मारून आणण्यात येतो तरी घेत नाही ना. काय चुकलं सांगा, काय चुकलं. श्रीयाळाचे घरी धरणे मांडिले मुरारी. काय चुकलं होतं त्यांचं सांगा. आणि शेवटला सांगतात ऐका, तुम्ही भावनेनं करा म्हणताना तुझ
तुझ भावे जे भजती त्याच्या संसारा ये गती हाव नाही रे कृती तुका म्हणे परिस्थिती. काय केलं सांगा त्यांच्या संसाराचं? काय केलं? वाटोळ केलं ना. आणि तुम्ही जर म्हणता की भावनेने देवाला बजा तुम्हाला सुख मिळतं, कुठं सांगू लागला तुले देवाला मिळाल्यानंतर सुख मिळतं? काय सांगता? तुकोबारा म्हणता म्हणणं तुमचं बरोबर आहे, तुमच्या मनाला मी दुजला देत नाही. पण ऐका, जीवनामध्ये जन्माला येत असताना संचिताचं आणि पापाचं मूळ घेऊन जन्माला यावं लागतं. तुमचं बोलणं बरोबर आहे आणि परमार्थ करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना दुःख शिकलं ना, त्यांचा संसार नाश झाला ना. पण ऐका, इथं आल्यानंतर या मृत्यू लोकांमध्ये जे तुम्हाला दुःख भेटतं, तुम्हाला सुख भेटतं, तर या करणाऱ्या सध्याच्या कर्मावर नाही. आम्ही जर चांगलं कर्म जर जीवनभर करत असाल तर आमचं चांगलं होईल, कदापि शक्यता नाही. आणि जीवनभर वाईट करत असाल तर कदापि वाईट होईल, कदापि शक्यता नाही. मला आपल्या डोळ्याला दिसतं ना, लोक दिवसभर पाप करतात तरी भरभराटी संसार आहे महाराज. आणि लोक दिवसभर भजन करतात तरी त्यांना खायला भाकरी मिळत नाही. इथल्या करणाऱ्या कर्मावर काही अवलंबून नाही महाराज. तुकोबारा म्हणतात आपण जन्माला येत असताना त्याला पापाचं मूळ आहे महाराज, आणि आपल्या संचिताचं फळ आहे, आणि ते संचिताचं फळच त्यांना भोगावं लागतं. हरिश्चंद्र राजाला जरी दुःख भोगावं लागलं असेल त्याला संचिताचं फळ आहे, आणि शिर्याळांना जरी दुःख भोगावं लागलं असेल संचिताचं फळ आहे. नव्हे, बळीराजांना जरी दुःख भोगावं लागलं असेल तर त्याला संचिताचं फळ आहे. म्हणून ते असणारं याला कारण असणारं देवाला धरू नका. जन्माई वेगळे पातकाचे मूळ, संचिताचे फळ आपुलिया. मग वायावेन दुःख वाहुनय, रुसुनिया काय देवावरी. ठाऊकची आहे संसार दुःखाचा, चित्तीशील त्याचा वाहुनय. मग वायावेन दुःख वाहुनय, रुसुनिया काय देवावरी.
करतात, तुम्ही जे काही दुःखाची कल्पना करता, तुमच्या जन्माला येणाऱ्या पापच तुम्हाला कारणीभूत आहे आणि संचितही मला. आता संचित, प्रारब्ध आणि क्रियामान 3 गोष्टी असतात बरं का. मला संचित, प्रारब्ध आणि क्रियामान. संचित कशाला म्हणतात तो? संचित आमच्या पूर्वकर्मानुसार जी आमच्या संचितामध्ये जमा आहे आणि त्याने आता भोगतात त्याला संचित म्हणतात मला. आम्ही जे आता चांगलं किंवा वाईट भोगतात ना, कायचं प्रारब्ध. एका जरी 5-4 भावंड जन्माला येतात तर त्याचं 4 चौघाचंही संचित सारखं राहत नाही मला, सारखं राहत नाही बरं का. एकाला दुःख भोगावं लागतं तर एकाला सुख भोगावं लागतं, त्याला संचित म्हणतात मला. आणि आम्ही जे सध्या असताना भोगत आहोत, क्रिया करत आहोत, त्याला क्रियमान म्हणतात मला. आणि संचितातली आणि क्रियमानातली जे शिल्लक उरतं त्याला मात्र प्रारब्ध म्हणतात बरं का, प्रारब्ध म्हणतात मला. झाले ते संचित, केले ते क्रियमान, प्रारब्ध जाण उर्वरित उरले ते. उरलेलं प्रारब्ध आहे मला, प्रारब्ध. आणि संचिताचा भोग आतापर्यंत कोणालाही सुटला नाही आणि तुम्हाला मला काय सुटणार आहे मला? भोगतो न घडे संचिता वाचवणी, करावे ते मनी समाधान. म्हणणे मनी मानणे खेदो, मनाला गोविंदो वेळोवेळा. ज्यांनी गोविंद गोविंद म्हणतात, ज्यांनी भजन करतात, त्यांनी तर कधी खेदच करू नका मला, खेदच करू नका. संचिताचा भोग भल्यांना चुकलेला नाही, पण आम्हाला काय चुकणार आहे मला? आम्ही काय खेद करतो? समाधान म्हणा. तुकोबाराचे प्रमाण आहे का मला? आम्ही विष्णुदासे देव घ्यावा चित्ती, होणार ते होते प्रारब्धेची. प्रारब्धानं होणार आहे मला, तुम्ही फक्त नामचिंतन करा. होणार ते होते प्रारब्धेची. काय त्याच्यात नाही. आमचं कसं झालं महाराज, पण आम्हाला गडबड सुटली बरं का. आम्हाला संचिताचा विचारच नाही. लोक म्हणतात संचित कशाचं आलं म्हणतात बरं का. कशाचं संचित आलो? इथं करावं इथं भरावं असं होत नाही भाऊ. इथं करावं इथं भरावं होत नाही. जूनला पेरलेली ज्वारी तर तुला तेव्हाच्या तेव्हा खाता येत नाही आणि इथं भरावं इथं करावं असं कसं होत नाही. कर्म करावं लागतं आणि केलेल्या कर्माचं तुम्हाला फळ भोगावं लागतं. ते संचित केले कर्म झाले, केले कर्म झाले, तेची भोगाले. केले कर्म झाले, केले कर्म झाले, तेची भोगाले.
गेली. अनेक लोकांची यादी पहा महाराज, ज्यांनी जे कर्म केलं त्यांना ते भोगावं लागलं. आपण सीता मातोश्री बद्दल विचार करतो महाराज. सीता मातोश्री त्या रावणाच्या लंकेमध्ये 6 महिने राहिले महाराज. 6 महिने राहिल्या. ते कर्म आहे बरं का, कर्म आहे. एका दिवशी सीता मातोश्री एका पक्षाला पकडल्या आणि ते पक्षी असताना आनंददायक वाटला, पण त्या पक्षाला पकडून पिंजऱ्यामध्ये ठेवलं. 6 महिने त्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं आणि त्या पक्षाने शाप दिला, जसं मला असणार माझ्या पतीपासून दुरावा करून मला पिंजऱ्यात ठेवलीस ना, हेच तुझं कर्म बनेल आणि तुला तुझ्या त्या पतीपासून 6 महिने तुला दूर राहावं लागेल आणि एकाच्या बंदी खाण्यात राहावं लागेल. शाप दिला आणि ते कर्म ठरल्यामुळं आमच्या मातोश्रीला 6 महिने तिथं राहावं लागलं महाराज. कर्माचा सिद्धांत आहे. नंबर 2 आहे का, आम्ही श्रावण बाळाचं चरित्र ऐकतो महाराज. श्रावण बाळाचं चरित्र. श्रावण बाळ हा पूर्वी जीवनामध्ये एक मोठा मासा होता. एका डबक्यामध्ये पाणी साचत साचत गेलं आणि तो मासा तडपडू लागला. पण एका टिटवीला आणि त्या पती पत्नीला वाटलं इथलं पाणी साचलेलं आहे, आता याला उचलून न्यावं आणि दुसऱ्या सरोवरात टाकावं, त्याचं जीवन चांगलं होईल. विचार केला. दोघांनी उचललं महाराज. दोघांनी चोचीमध्ये धरलं आणि त्यांनी भरारी घेतली. पण जाता जाता दोघांच्याही चोचीतून तो मासा निष्कटला आणि एका खडकावर पडला महाराज. खडकावर पडल्या पडल्या त्या माशाने शाप दिला, मी त्या धबक्यातच चांगलो होतो ना, मला नको असताना उचलला आणि तुम्ही देऊन आपल्यात ना, तुम्हाला सुद्धा माझ्यासारखं तडपडून पाण्याशिवाय मरावं लागेल. शाप दिला. कर्म ठरलं आणि पुढच्या जन्मामध्ये त्यांना तेच मात्र श्रावण बाळाच्या आई वडील व्हावं लागलं आणि पाण्याशिवाय तडपडत मरावं लागलं. कर्मही मला त्याला कारणीभूत. केले कर्म झाले, त्याची भोग आले, उपजले मेले ऐशी किती. कर्म दोष आहे, संचिताचा दोष आहे आणि तुमच्या जन्मातील त्या पातकाचा दोष आहे महाराज. तसं तर जन्माला येत असताना वासनेचा, कर्माचा आणि पापाचा सिद्धांत आहे महाराज. माणूस काही वेळेस असताना वासनेमुळे जन्माला येतो, काही वेळेस कर्मामुळे येतो आणि काही वेळेस पापामुळे येतो महाराज. आणि तुकोबाने म्हणतात ते पाप तुमच्या आज उदयाला आलं आणि त्या पापामुळे तुम्हाला जन्माला यावं लागतं. जन्मा येणेकडे पातकाचे मूळ. मग जर तुमचं पाप असेल, तुमचं जर संचिताचं कर्म असेल, तर तुम्ही का असं का विचार करता? करू नका. संचिताचं तुम्हाला दोष आहे, ते भोगावंच लागेल. संचिताचं तुमचं फळ आहे, तुम्हाला भोगावंच लागेल. आणि त्या संचिताच्या फळाबद्दल कोणी कोणाला काही बोलण्याचा प्रयत्न करू नका महाराज. तुमचं पाप असेल तर तुम्हाला भोगावंच लागेल. कोणावर दोष ठेवू नका. नव्हे तुकोबाला म्हणतात एवढं भोगत असताना तुम्ही त्या देवावर रुसण्याचा प्रयत्न
देवावरे. असलं भजन झालं 1 वाजेपर्यंत कोण सोडतं मला? कोण सोडतं? एवढं सुंदर भजन होतं. एक उठून जातील मागं बरं का. याच 1 वाजेपर्यंत काही चिंता करू नका. माझ्याकडे 15 मिनिटं शिल्लक राहिले बरं का. 15 मिनिटं मला चिंता करू नका. आम्हाला तर हेच बोंबलायचंय ना, दुसरं काय करायचं? आम्हाला घरच्याने सोडले मला. ते लोक म्हणतात ना, याला सोडले देवाला म्हणून. तसं आम्हाला सोडलं. आम्हाला घराकडे काय नाही. घराकडे आम्हाला तर विचारत नाही. ते यादीतच आम्ही नाही ना. आम्ही यादीतच नाही. यादी धरल्यावर आम्हाला ती विचारावं लागतं ना. आम्ही यादीत नाही मला. आणि हे काय का देवाला सोडलेल्या माणसाला तरी चिंता करायची नाही बरं का. चिंता करायची नाही. काल परवा मला एकाने विचारलं बरं का, महाराज म्हणलं मी काय आणि एवढे दुःख येऊन मी तुम्ही असणार आनंदी आहात म्हणलं. तुम्ही आम्हाला देवाला सोडलेले. दुःखाचा विचार आम्ही करत नाही का. देवाला सोडलेल्या माणसाला काय दुःखाचा विचार करा नाही. कटळ्याला कोणी वावरात मारलं म्हणजे त्याला काय बारीक होतं काय? कोणतं दुःख आमच्या संचिताचा आघात आला म्हणजे आम्ही काही तसं चिंता करणारे नाही. मला दुःख बऱ्याच सांगतात आहे का. मग वाया वेळ दुःख वाहू नये रुसवणिया काय देवावरे. देवावर रुसूच नका महाराज. आमचं जन्माचं पाचक मूळ असेल, संचिताचं फळ असेल तर आम्ही देवावर काय रुसावं? अहो आपलं तर सोडा भल्याच महाराज. रामप्रभू सीता मातोश्री लक्ष्मणजी वनवासाला निघालेले एक महाराज. निघालेले आणि जात असताना आणि मला वाटतं रामप्रभू लक्ष्मणजी सीता मातोश्री जर वनवासाला गेले नसते तर आज मला वाटतं आपल्याला कीर्तनही करण्याची गरज नव्हती. कीर्तनही करण्याची गरज नव्हती महाराज. आम्ही कैकेयीला दोष देतो. कैकेयीला दोष देऊ नका महाराज. कैकेयी जर रामप्रभूला वनवासाला पाठवली नसती तर काय हनुमंतरायाला कार्य करण्याचा योग लागला असता महाराज? काय लागलं असतं सांगा? सगळ्या गोष्टी माझ्या कैकेयीमुळे घडल्या बरं का. कैकेयीला कोणी वाईट म्हणू नका महाराज. म्हणू नका. कैकेयी फार सुंदर आहे. कैकेयीला प्रश्न केला. कैकेयीला विचारलं, अहो माते रामप्रभू आहे, रामाला तुम्ही वनवासाला पाठवता हे पाहता का करता? पण कैकेयीचं उत्तर आहे का? कैकेयी म्हणते माझा राम जर नाही वनवासाला गेला तर त्या ऋषीमुनींचा कोण उद्धार करावा? ऋषीमुनींना कोण भेट द्यावं सांगा? आणि त्यांना भेट देण्यासाठी त्यांचा उद्धार करण्यासाठी आमच्या कैकेयीने रामाला वनवासाला पाठवलं. कैकेयीचे अनंत उपकार आहेत महाराज. अनंत उपकार आहेत. रामप्रभू वनवासाला निघाले. जाता जाता सगळ्यांना भेटी दिल्या. सगळ्यांचा उद्धार करू लागले. पण एका दिवशी शर्वंगाला वाटलं आता रामप्रभू उद्या आमच्या आश्रमात येणार आहे. शर्वंगाने आपली पर्णकुटी सजवली महाराज. आणि एका गरीबाच्या घरी जर एखादा मोठा माणूस जात असेल काय सुशोभित व्यवस्था करतो मला तो ऐका. आमच्या विदुर काकांच्या घरी परमात्मा गेले. काय सुंदर सेवा झाली मला त्यांच्या घरी. अहो वारकऱ्यांच्या घरचं असतं ते सुशोभीकरण पहा. त्या पर्णकुटी सजवली. परमात्मा दारावर जणू उभा टाकले महाराज. दारावर जणू उभा टाकले. पर्णकुटीत प्रवेश झाला. प्रवेश झाल्या लक्ष्मणजी इकडे तिकडे पाहतात. इकडे तिकडं एका खाट्यावर कोणीतरी झोपलेलं होतं आणि त्या खाट्याकडे बघितलं आणि लक्ष्मणजी म्हणू लागले तुम्ही ब्रह्मचारी पालन करता? हो मी ब्रह्मचारी. तुम्ही ऋषी महात्मे आहात? हो मी ऋषी महात्मा आहे. एवढं असताना या खाटेवर कोण झोपलेले? त्या खाटेवर कोण झोपलेले? शर्वंग ऋषी म्हणतात त्या खाटेवर असणारं झोपलेलं कोणी नाही तर ते माझंच शरीर आहे. माझं शरीर आहे. तुमचं शरीर आहे? हो म्हणजे माझं शरीर आहे. पूर्वजन्माच्या पापामुळं मला या जन्मामध्ये कुष्ठरोग झालेला होता. कुष्ठरोग आणि कुष्ठरोगाचं शरीर मी ते कुष्ठरोगाचं पाप भोगत होतं. परंतु प्रभू रामचंद्र माझ्या पर्णकुटीत येणार आहेत त्यांना भेट द्यावं याच्यासाठी माझ्या तपश्चर्येच्या बळावर मी ते शरीर बाजूला काढलं आणि दिव्य शरीर निर्माण केलं आणि दिव्य शरीरानं मी तुम्हाला भेट दिले. रामप्रभूच्या डोळ्यातून गळ हसू आले महाराज. ऐका देव आमच्यासाठी रडावं याच्यासाठी आम्हाला किती भजन करावं लागतं याचा विचार करा. देव शर्वंगासाठी रडतात महाराज. रडतात. देव तुकोबाऱ्यासाठी रडतात. अरे देव रडण्यासाठी काय भजन तुकोबाऱ्याने केलं असेल महाराज सांगा. आमचं कधी काकडाला उशीर झाला, कधी गाता भजन उशीर झालं. भाऊद्या की म्हणतात बरं का. भाऊद्या बोलून काय करणार महाराज? लोकांनी सुंदर बोलू लागले बरं का. सुंदर महाराज. काल परवा एकाने म्हणलं महाराज म्हणलं काय चुटकून हरिपाठ करून घ्या निवांत जेवण करून म्हणलं. हरिपाठ चुटकन महाराज. हरिपाठ चुटकन बरं का. आणि जेवण निवांत. काय 2-3 तास लागू द्या जेवणाला. काय लोकांचं बोलले ते पूजा करतात महाराज. काही लोक पूजा बरं का. मी बऱ्याच लोकांना बघितलं. अरे क्षण सुद्धा लागणार त्या पूजेला महाराज. रामकृष्णारी म्हणजे पुन्हा पूजा गुंडाळतात होती बरं का. एवढं कुठं जायचं असतं काय असतं हे महाराज. शर्वंगाने होऊ लागले. परमात्म्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं महाराज.
परमात्मा रडत रडत शर्वंगाला म्हणता, शर्वंगा माझी भक्ती करत असताना, माझं नामचिंतन करत असताना तुम्हाला एवढं दुःख भोगावं लागतं. हो देवा, का मग एक काम करा ना, तुम्ही दिव्य शरीर निर्माण केला, तर मी आता तुम्हाला तेच शरीर मी जीवनभर देणार आहे. तुम्ही आता कुष्ठरोगाचं शरीर घेऊ नका. पण शर्वंग म्हणतात, देवा तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु माझं शिल्लक असलेलं पाप मी कधी भोगावं सांगा. ते पाप भोगण्यासाठी तर आलो आणि नंतर कधी भोगावं. का ते जन्माचं मूळ आहे. मला जन्माने घडे पातकाचे मूळ हे पापाचं मूळ आहे, म्हणून संचिताचं फळ आहे. म्हणून देवावर रुसू नका मला. मग वायावीन दुःख वाहू नये. आमच्या जीवनात भजन करत असताना, परमार्थ करत असताना दुःख येत असेल, यातना होत असतील, तर देवावर रुसू नका मला. मग वायावीन दुःख वाहू नये. रुसवनिया काय देवावरी. देवावर रुसण्याचा प्रयत्न करू नका. जन्मायने गळे पातकाचे मूळ, संचिताचे फळ आपुलिया. मग वायावीन दुःख वाहू नये. रुसवनिया काय देवावरी. मग वाया दुःख वाहूने रुसुनिया काय देवावरी. एवढं नाचल्यावर ओढून पडायची गरज नाही. रोडनं सकाळी पडावं लागत नाही, पण काही
काय करायचं? कशाला आज्ञा घेतो मला? मी एक वाक्य बोलून जातो. ज्याला आज्ञा घेतो तो वारकरीच नाही बरं का, लक्षात ठेवा. वारकरीला आज्ञा घेतच नाही हो. एवढं भजन केलं कशाला मरायला आज्ञा घेतं का? येत नाही बरं का. जन्माई घडे पातकाचे मूळ, संचिताचे फळ आपुलिया, मग वायावीर दुःख वाहुदय रुसुनिया काय देवावरी. देवावर दृष्टी द्यायचा प्रयत्न करू नका. देव कोणाचं बरं करत नाही, देव कोणाचं वाईट करत नाही. देव आमच्या संचिताचं फळ देत असतो मला. बरं तुम्ही दुःख मानता महाराज, दुःख मानता. दुःख का मानता हो? ज्या संसारात तुम्ही येता त्या संसाराकडे आल्यानंतर संसाराचं रूप काय आहे? आता
प्रचार करत असताना आपल्या मनानं जे होतं ते घडलं का संचितानं होतं. मला आवाज कमी करा, कमी करा. त्याचा वाहू नाही सुंदर दिला पण सेवा राहिलं 5 मिनिटं याच्या खाली मी करू नका. नाही, आपण जो काही प्रवास केला महाराज, आपल्या मनाने जे करतो ते होतं का? होत नाही महाराज, होत नाही. जे दुःख भोगतो, जे सुख भोगतो, आपल्या मताला मिळत नाही. आमच्या प्रारब्ध नशेनं, संचित नशेनं जे असेल ते आम्हाला घ्यावं लागतं. किंवा संसाराकडे बघितला तर तुम्हाला सांगतात संसाराचं स्वरूपच दुःख रूप आहे महाराज. हा उगाची आहे संसार दुःखाचा, चित्तीशीलतेचा वाहू नये. किती तरी आपल्याला प्रमाण देता येते महाराज. संसार दुःख मूळ चौकडे हिंगळ, विश्रांती नाही कुठे रात्र दिवस कळवळ. काम क्रोध लोभसुनी पाठी लागली गोडाळ, कवणावी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. दुःख रूपे महाराज आपण दररोज प्रमाण म्हणतो. या संसाराबद्दल तरी संत महात्मे म्हणतात संसार रज्जू सर्पाकार आहे महाराज. रज्जू सर्पाकार भासी रे जगदंबर. खोट आहे मिथ्ये दररोज आपण प्रमाण म्हणतो महाराज. लटिका व्यवहार सर्वा संसार वाया निरदार हरिवे. संसार दुःख रूप आहे, संसार मिथ्यवत आहे महाराज, मिथ्यवत आहे. संसार लटिक आहे बरं का. आणि इथं जर खरं असेल तर एक हरीचं नाम आहे महाराज. सत्य साच खरे नाम विठोबाचे भरे. येणे तू प्रतिबंधने ओ हे की कीर्ती जेणे. किंवा सत्य तू विठला कागा हादाविला जगदाकार. परमात्मा सत्य, परमात्म्याचं नाम सत्य, परमात्मा सुखकारते, परमात्म्याचं नाम सुखकारते आणि प्रपंच मात्र दुःखकारते महाराज. ठाऊकची आहे संसार दुःखाचा. मग दुःखाचा जर संसार असेल तर तुम्ही चित्तात त्याच्याबद्दल कशाला शील मानता हो? माझं संसारात असं झालं, माझं संसारात तसं झालं. काय होणार आहे असं केल्यानं महाराज? काय होणार आहे? काहीच होत नाही बरं का, काय होत नाही महाराज. तुम्ही काय जरी विचार केला तर त्याच्यात बदल होत नाही, बदल होत नाही महाराज. म्हणून चित्तीशीलतेचा वाहू नये. या अंतःकरणामध्ये या संसाराबद्दल काही शील मानू नका महाराज, काही मानू नका. मी अगोदरच बोललो ना, होणार ते होते प्रारब्धेची. प्रारब्धानं होणार होतं म्हणून अंतःकरणामध्ये त्याच्याबद्दल शील मानू नका. म्हणून या देवावर कोणी रुसण्याचा प्रयत्न करू नका. मग वायावेन दुःख वाहून रुसवणीया काय देवावरी. पण जगत तुकोबारायना या लोकांना प्रश्न केला, महाराज आम्ही तुमचं म्हणणं मान्य केलं, मान्य. परंतु संसाराचं हे दुःख आहे. संसाराबद्दल आम्ही चित्तामध्ये स्नेह मानू नये. नव्हे आम्ही देवावर रुसू नये. आम्ही संचिताचं फळ भोगावं, पापाचं मूळ भोगावं आम्ही मान्य करतो. पण याला काही उपाय आहे का सांगा? आम्हाला तर दुःख भरपूर झालं, आता आम्ही दुःखाच्या खाईत आहोत. पण हे दुःख जर आम्हाला विसरायचं असेल तर काय करावं लागतं? दुःख म्हणे नाम त्याचे
तुका म्हणिना त्याचे आठवावे तिने विसरावे जन्म दुःख मोर वय रुसवलिया काय देवावरी मला त्याचं नाव आठवावं लागेल, त्याच्या नामाचं चिंतन करावं लागेल मला. तुका म्हणे येते सकळ विश्रांती आठवावाचे ते नारायण. तुम्हाला तेव्हाच महाराज किंवा सर्व सुखी पूर्ण होणी ती लोकी
प्रश्न आहे त्याच्याबद्दल एका मिनिटामध्ये बोलून जाऊन सेवा मात्र आठवती घेतो मला. तुका म्हणे नाव त्याचे आठवावे, तेने विसरावे जन्म दुःख, मग व्हावे दुःख वाहुलय, उसनिया काय देवावरी ज्ञानेश्वर. नाहीत महाराज. त्याने कोळेगावचे इथपर्यंत फोटो का लागतो महाराज? त्याने जीवनामध्ये त्या कार्याचा प्रवास करत असताना काहीतरी पथ्य पाळलं म्हणून त्यांचा फोटो आहे महाराज. पथ्य पाळलं म्हणून. आणि त्याने जर पथ्य पाळले नसते त्यांचा फोटो कोण लावला असता? पण नामचिंतन तर तुम्ही आम्ही करतच आहोत, पण तुम्ही आम्ही पथ्य पाळत नाही म्हणून आम्हाला सुख मिळत नाही. बस एवढंच आहे महाराज. पथ्य पाळा आणि नामचिंतनातून सुख मिळवा. एका मिनिटामध्ये बोलून जातो. नामचिंतन पथ्य फार मोठे तुकोबारे बोलतात महाराज. जेणे विठ्ठल मात्रा यावे त्याने पथ्य सांभाळावी. आणि पथ्य सांभाळण्यात आम्हाला सुख प्राप्त होतं. म्हणून पथ्य सांभाळून नामचिंतन करा. त्या रामप्रभूला विचारलं, मंदोदरी मातेला विचारलं, मंदोदरी मातेनं बघितलं रामप्रभूने रावणाला मारलं. मंदोदरी मातेचं शरीर लंकेमध्ये आल्यानंतर मंदोदरी मातेनं बघितलं आणि बघितल्यानंतर मंदोदरी माता फिरल्या महाराज. फिरल्यानंतर मी विषय तिच्या पत्नीने विचारलं, कुठे निघालात? आमच्या मंदोदरी मातेने सांगितलं रामप्रभूला बघण्यासाठी बोलण्यासाठी निघालेले. रामप्रभूकडे जातात का? हो म्हणले. मी येऊ का? नको म्हणले, मी जाणार आहे. मंदोदरी माता रामप्रभू जवळ गेल्या. ऐका, रामप्रभू असंच होते. रामप्रभूचं चिंतन चालू होतं. मंदोदरी माता पुढे उभा टाकल्या. मंदोदरी मातेची सावली रामप्रभूच्या डाव्या साईडला पडली आणि रामप्रभूने ती सावली बघितल्या दोन्ही हात जोडले आणि मंदोदरी मातेला नमस्कार केला. आणि आई साहेब तुम्ही कसं काय आला? एवढा शब्द बोलला महाराज. एवढा शब्द बोलल्या मंदोदरी माता मागे फिरल्या रामप्रभू विचारतात, आई साहेब कसं काय आला होता? तरी परत चालत काही बोलत नाही. मंदोदरी माता म्हणतात, रामा मी ज्या कामासाठी आलेले होते ते काम माझं पूर्ण झालं, आता मी जात आहे. रामप्रभू म्हणतात, आई साहेब मला तुम्ही बोलले नाही काही नाही, पण तुम्ही परत जाता. काय काम झालं? तुम्ही कशासाठी आला होता? रामाने ज्याच्यासाठी आलं होतं ते काम पूर्ण झालं. कोणतं काम पूर्ण झालं सांगा? मंदोदरी माता म्हणू लागली, रामा रावणाला मारणारे तुम्ही राम, म्हणजे मारल्याबद्दल माझं कुठलं दुःख नाही किंवा मला तुम्हाला कोणता प्रश्न विचारायचा नाही, पण त्या रावणाला मारणारा राम कोणतं पत्ती केला हे मला बघायचं होतं म्हणून मी परत आलेले होते. बस. मग काय पत्ते बघितलात सांगा ना? हे बघितलं रामा. काय बघितलात सांगा ना? मंदोदरी माता म्हणतात, रामा एखादी परिस्थिती जर समोर आली, तिची जर सावली डाव्या साईडला पडते आणि तू तिला जर आई म्हणून नमस्कार करतोस तर याच्यापेक्षा मोठं पत्ते कोणतंही सांग. कोणतं पत्ते? परिस्थितीच्या सावलीला बघितल्यानंतर जर आई म्हणून नमस्कार करतो तर एवढंच पत्ते. आणि या पत्त्यामुळेच रावणाला रामप्रभूने मारलं महाराज. आणि रावणाकडे एवढं पत्ते नसल्यामुळं रावणाला मारावं लागलं. म्हणून आमच्या जीवनात जर नामचिंतन करत असाल तर आम्ही पत्ते ठेवा. आमच्या पत्त्यामुळं दुःख जाईल आणि आमचं सुख येईल महाराज. आणि सुख येण्यासाठी आम्हाला नामचिंतनासोबत पत्ते करा. तुका म्हणे नाम त्याचे आठवावे, केले विसरावे जन्म दुःख, मग व्हावे दुःख वाहुलय, रुसुनिया काय देवावरी तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम.
माझे दोन मित्र आहेत मला जे श्रीपत महाराज आहे आमचा महादेव एक आहे बरं का बाळाला महादेव एक आहे मला त्यांनी मी कीर्तन लागले की माझ्या समोर येऊन मला सेवा केला चांगलं केलं काय येड्या पागण्याचं ऐकावं लागतं आवाज वाकडे जायचं काही ठिकाणी तुम्ही उदाहरण करणार मला या शेवटच्या दिवसाचे चिंतन दिला शेवटच्या दिवसाची सेवा करत असताना माझ्या बुद्धीला झेपेल तसं सद्गुरुदादा साहेबांची सेवा करत असताना तुकोबाऱ्यांचा गाथा वाचत असताना गुरुवर्य लक्ष्मणराव महाराज भिडेगावकर यांच्या मुखातून जे शब्द माझ्याकडे प्राप्त झाले ते मी तुमच्याकडे सांगण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भाग मांडत असताना बोलत असताना अनावधानाने एखादा शब्द जर मुखातून गेला असेल तर उदाहरण करणं क्षमा करा. ज्याने ज्याने कीर्तन श्रवण केले तरुण वर्गांना माझ्या हातून जोडली विनंती आहे, जीवनात जीवन जगत असताना निर्व्यसनी जीवन जगा, आई वडिलांची सेवा करा, धर्मावर प्रेम करा, देशाला प्रेम करा आणि एकमेकाबद्दल प्रेम संबंध कायम राखून ठेवून परमात्म्याचं नाव चिंतन करा एवढी सर्वांची शरणात विनंती आहे. त्याच्या ठेवावे तिने विसरावे जन्म दुःख मोग वयावे दुःख वाहुलय रुसून या काय दिवाळी